आज आपण जसं बोलतो 158 आमदार 32 खासदार हे महाराष्ट्राचं नेतृत्व करतात, मराठी असून जर ते मराठ्यांची बाजू घेऊ शकत नाही तर हा लाजिरवाणा भाग आहे। तर काल परवाचा छगन भुजबळ तो जर आमच्या मराठ्यांच्या आरक्षणामध्ये जर मधी बोलत असेल, मग त्यांच्या समाजाचं नेतृत्व करायला ओबीसी समाजाचे नेते आहेत आणि मराठा समाजाचं नेतृत्व करायला मराठा समाजाचे आमदार खासदार नाही आहेत का? ही शोकांतिका आहे। म्हणजे वेळोवेळी महाराष्ट्राला जर गद्दार कोण जर तयार होत असतील तर मराठा समाजच हा मुळात महाराष्ट्रात गद्दार आहे। अनाजी पंताची भूमिका महाराष्ट्र समाज निर्माण कर, खंडूची खोपडीची भूमिका महाराष्ट्रातच निर्माण झाली का अजून दुसऱ्या राज्यातून येऊन तयार नाही झाली ना। सक्षम कुठला मराठा सक्षम आहे? 5% मराठा जर सक्षम असेल तर 95% मराठा आज घराचे 2-2 वर्ष पत्रे बदलू शकत नाही, घराची केंबूल बदलू शकत नाही। ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या मराठ्यांची होऊन बसले। 45%च्या मुलाला शिक्षणात आरक्षण, नोकरीत आरक्षण, बढोतीत आरक्षण आणि आमची 95 रँकमध्ये येणारी मुलं ही आज रस्त्यावर भीक मागण्यासारखी परिस्थिती होऊन बसले। नारायण राणे गडगंज श्रीमंत माणूस झाला आहे, त्याला आरक्षणाची गरज नाही, पण सर्वसामान्य माणसाला आरक्षणाची गरज आहे। नारायण राणे जर मराठा आहे तो बोलतो तो खंडूची खोपडीची भूमिका बजावतो ना। याचा अर्थ त्यांनी 4 पक्षांच्या जाऊन राजकारण जर करत असाल, आज तो अनाजी पंतांच्या नादी लागून जर तो बोलत असेल का मला कुणबीचं आरक्षण नको, मी कुणबीचं आरक्षण घेणार नको घेऊ, तुला कोणी आम्ही सांगत नाही घ्यायला, तिथून तर नारायण राणे बोलला म्हणजे का पूर्ण कोकण बोलला असं तर नाही होत ना। आज आदरणीय मनोज जरांगे पाटील हे आज आमच्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी आदरणीयच आहेत। यापूर्वी विनायकराव मेटे आमच्या मराठा समाजाचे नेतृत्व करत होते, दुर्दैवाने त्यांचं निधन झालं। त्यानंतर एक निस्वार्थी आणि चांगल्या चरित्राचा माणूस मराठा समाजाला नेतृत्व करतो आहे। आम्ही ईश्वराकडे एवढंच मागू शकतो का हा माणूस आमच्यासाठी सदैव ज्योतीसारखा तेवत राहावा, कारण जर हा माणूस ज्योतीसारखा जर मावळला तर आम्ही ह्या सरकारला माफ करणार नाही। जोपर्यंत सरकार आम्हाला महाराष्ट्राने पूर्ण पाहिलं, महाराष्ट्रानेच नाही पाहिलं, जगाने पाहिलं आहे, अखंड हिंदुस्थानाने पाहिलं आहे। 58 मोर्चे शांततेत निघलेत। या जर जरांगे पाटलांच्या याला काय झालं तर मराठे शांत बसणार नाही। कदाचित अर्धे मराठे शांत बसतील जे पण आमच्यासारखा तरुण मराठा जो आम्ही शिक्षणात माघार घेतले, आम्ही नोकरी धंद्यात माघार घेतले, व्यवसायात माघार घेतले, आमच्यासारखा मराठा शांत बसणार नाही। आमच्यासारखा मराठा पेटून उठल आणि या सगळा पेटून उठलेला मराठ्याला जबाबदार पूर्णपणे हे सरकार आणि केंद्र सरकार जबाबदार राहील। 58 मोर्चे झाले या अगोदर, शांततेत झालेले पूर्णपणे मराठा समाजाचे नेतृत्व पुढे आले, परंतु यामध्ये राजकीय नेता किंवा असा कोणताही नेता पुढे येताना दिसत नाही। स्वतःहून कोणी असं राजकारणातला पुढे यामध्ये आलेलं दिसत नाही आहे, याबद्दल काय वाटतं? बरोबर आहे तुमचं। राजकीय नेते त्यांच्या मतांच्या पोल्यांसाठी एकत्र येतात, त्यांना सगळ्या समाजाची मतं पाहिजेत, परंतु ते समाजाची मतं मागत असताना ते एक ज्या समाजाचे प्रतिनिधित्व आहेत हे ते कदाचित विसरत असतील। आता पाहायला गेलं तर मराठा समाजाचा ज्यावेळी ऐरणीवर प्रश्न येतो, आज आपण जसं बोलतो 158 आमदार 32 खासदार हे महाराष्ट्राचं नेतृत्व करतात, मराठी असून जर ते मराठ्यांची बाजू घेऊ शकत नाही तर हा लाजिरवाणा भाग आहे। आणि जर आज ओबीसीमध्ये आम्ही आरक्षण मागतोय तर काल परवाचा छगन भुजबळ तो जर आमच्या मराठ्यांच्या आरक्षणामध्ये जर मधी बोलत असेल, मग त्यांच्या समाजाचं नेतृत्व करायला ओबीसी समाजाचे नेते आहेत आणि मराठा समाजाचं नेतृत्व करायला मराठा समाजाचे आमदार खासदार नाही आहेत का? ही शोकांतिका आहे। ही महाराष्ट्राला असलेली म्हणजे वेळोवेळी महाराष्ट्राला जर गद्दार कोण जर तयार होत असतील तर मराठा समाजच हा मुळात महाराष्ट्रात गद्दार आहे। अनाजी पंताची भूमिका महाराष्ट्र समाज निर्माण कर, खंडूची खोपडीची भूमिका महाराष्ट्रातच निर्माण झाली का अजून दुसऱ्या राज्यातून येऊन तयार नाही झाली ना। मग आज महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण भेटत नाही, मराठ्यांची मुलं आज सक्षम कुठला मराठा सक्षम आहे? 5% मराठा जर सक्षम असेल तर 95% मराठा आज घराचे 2-2 वर्ष पत्रे बदलू शकत नाही, घराची केंबूल बदलू शकत नाही। ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या मराठ्यांची होऊन बसले आणि मराठा हा होतकरू आहे। मराठा माणसाला जन्मजात मेहनत करण्याची माहिती आहे, म्हणून आमचा मुलगा मेहनत करतो, आमचा मुलगा मेहनतीने पुढे जातो। आमच्या मुलाला 95% मार्क्स पडतात आणि 45%चा मुलगा अधिकारी बनतो आणि 95%चा मुलगा शिपाई बनतो। ही परिस्थिती आज महाराष्ट्राची होऊन बसले। प्रत्येक वेळी आरक्षणामध्ये 45%च्या मुलाला शिक्षणात आरक्षण, नोकरीत आरक्षण, बढोतीत आरक्षण आणि आमची 95 रँकमध्ये येणारी मुलं ही आज रस्त्यावर भीक मागण्यासारखी परिस्थिती होऊन बसले। याला जबाबदार पूर्णपणे शासन आहे, म्हणून आम्हाला मराठ्यांना हे आरक्षण हे पाहिजेलच आणि ते आम्ही घेणारच कुठल्याही मार्गी। आत्तापर्यंत आमचा शांततेत मोर्चा चालला आहे, याच्यापुढे आमचा शांतता सोडून आम्ही यंग जनरेशन मराठा मोर्चा शांततेच्या बाहेर जाऊन आम्ही काम करणार। एक मराठा। तुम्ही जे म्हटलात की इतर समाजाचे नेते त्यांच्या समाजासाठी पुढे आलेत, मराठा समाजातून कोण पुढे आलेलं दिसलेलं नाही आहे, मग हे असं का होतंय? मराठा समाजाचे जे नेते आहेत ते फक्त मतांसाठीच राजकारण करताना दिसतात का? आता तो त्यांचा राजकीय भाग झाला।
ते मतासाठी राजकारण करतात का कशासाठी करतात त्याच्यावर मी एक सर्वसामान्य मराठा बोलू शकत नाही. परंतु आम्हाला दुःख आहे का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री मराठा समाजाचा असू शकतो, उपमुख्यमंत्री मराठा समाजाचा असू शकतो, आमदार खासदार मराठा समाजाचे आहेत, मग ते काम नेतृत्व करत नाही तर त्यांनाच हा प्रश्न तुम्ही मीडियामार्फत विचारायला पाहिजे. हे माझं सर्वसामान्य मराठ्याचं मत आहे. आता एक रेकॉर्डिंग आली होती हिंगोलीचे आमदार आहेत संतोष बांगर यांचं, की ते त्या रेकॉर्डिंगमध्ये असं म्हणतायत की मी उद्या राजीनामा देतो मराठा समाजासाठी, परंतु असं काय घडलेलं दिसत नाही आहे. ते कुठेतरी एक हास्यास्पद म्हणून घेता येते नेते असं वाटतं का? आता जनतेपुढं तर ते हास्यास्पदच आहे, कारण का प्रत्येक नेता कोण महापुरुषांच्या शपथा घेतो, कोण मी राजीनामा देतो, कोण म्हणतो मी संन्यास घेईल मराठा मोर्चाला नव्हे, तर हे हास्यास्पद आहे. कुठंतरी जनमतासाठी ते वल्गण्या करतात आणि जनतेचं मनोरंजन करण्याचाच का आम्ही तर मनोरंजनाचाच भाग म्हणून बघतो मराठा समाज. ते आता सध्या आम्हाला मनोरंजनच चाललं आहे ते आमच्यासाठी, कारण का आमचा जरांगे पाटील हा आज व्यवस्थित नेतृत्व करते, त्याच्याकडे बघण्यासाठी 5 दिवसात कुठलाही राजकीय नेता तिथेशी गेला नाही. ह्या सगळ्यात मोठी ही दुर्दैवी गोष्ट आहे. मागच्या काही दिवसांमध्ये नारायण राणे यांचंही एक स्टेटमेंट आलं होतं की आम्हाला कुणबीचे दाखले नको, आम्ही 96 कुळी मराठा आहोत, आम्हाला या आरक्षणाची आवश्यकता नाही आहे. याबद्दल काय बोला? नारायण राणेंना कुणबीचा दाखला नको, नारायण राणेंना कुणबीचा दाखला होता. नारायण राणेंना जर कुणबीचा दाखला नको तर नारायण राणेच्या कुठल्या पिढ्या आता ओबीसी आरक्षणामध्ये शिकणाऱ्या नाहीत, गोरगरिबांच्या पिढ्या ह्या आरक्षणामध्ये नारायण राणे गडगंज श्रीमंत माणूस झाला आहे, त्याला आरक्षणाची गरज नाही, पण सर्वसामान्य माणसाला आरक्षणाची गरज आहे. नारायण राणे जर मराठा आहे तो बोलतो तो खंडूजी खोपडीची भूमिका बजावतो ना, याचा अर्थ त्याच्याकडं कुठला पक्ष, त्यांनी 4 पक्षांच्या जाऊन राजकारण जर करत असाल, आज तो अनाजी पंतांच्या नादी लागून जर तो बोलत असेल का मला कुणबीचं आरक्षण नको, मी कुणबीचं आरक्षण घेणार नको घेऊ, तुला कोणी आम्ही सांगत नाही घ्यायला, संबंध महाराष्ट्र कुणबीचं आरक्षण घ्यायला तयार आहे, तुला नसेल घ्यायचं तर तू सेपरेट राहा. तिथं सिंधुदुर्गामध्ये किंवा इतर ठिकाणी कोकणामध्ये कुणबी आरक्षण घ्यायला लोक तयार आहेत. तिथून तर नारायण राणे बोलला म्हणजे का पूर्ण कोकण बोलला असं तर नाहीत ना. त्यांच्याच पक्षातील नेते असं म्हणतात की आम्ही लवकरच मराठा आरक्षण देऊ, जसे की त्यांचे प्रदेशाध्यक्ष असतील चंद्रशेखर बावनकुळे आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील म्हणतात की आम्ही आरक्षण देऊ. पण नारायण राणे असा विरोध का करताय असं का वाटतं तुम्हाला? आता कसं एकाने चापटाचं एकाने थोपटाचं ही प्रतिक्रिया आपल्या महाराष्ट्रात आहे, नाही पूर्ण देशात आहे. कुणी चापटाचं कुणी थोपटाचं, कदाचित त्यांचं असेल तुम्ही खेळवत राहा आम्ही चोलीत राहतो असंही असू शकतं. म्हणजे राजकारणच म्हणायचं. हां राजकारण, पण दुसरं काय याच्यावर तोडगा निघेल असं वाटतं तुम्हाला? आता तोडगा जर नाही निघाला तर आम्ही तुम्हाला समस्त महाराष्ट्रातला मराठा तुम्हाला दाखवून देईल पुढे काय तोडगा आहे ना काय नाही. आता आजपर्यंत आमचा शांततेत मोर्चा चालला आहे, आजचा आमचा 2रा दिवस आहे. उद्या 3ऱ्या दिवशी आम्ही इथं सांगता करणार. आज खालापूरमध्ये किंवा खोपोलीमध्ये कॅन्डल मार्ट आहे. परवा आम्ही अजून आमच्या कर्जत खालापूर जे आमचे वरिष्ठ आहेत आम्ही सगळे मिटिंग घेऊन आम्ही पुढचे आंदोलन कशा प्रकारे करायचे हे आम्ही ठरवू. आणि मग तुम्ही आम्हाला मीडियानी, विशेषतः मी मीडियाचे आभार मानेल, मीडिया वेळोवेळी जर आमची हे करते तर मीडियानी आमच्यासाठी मीडियानी त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचवावा का आता वातावरण पेटतं आहे, कुठेतरी शांतता करून कुठेतरी त्याच्यावर मार्ग काढावा लागणार आहे त्यांना. तर आपण पाहिलं असेल काही जे नेते आहेत शांततेच्या मार्गाने आंदोलनाचं सांगत आहेत, परंतु काही जे तरुण आंदोलक जे आहेत त्यांच्यामध्ये आता हे जे आहे वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे. आता याचा पुढचा काय परिणाम होणार आहे आता येत्या काळात स्पष्ट होईल. आपल्यासोबत काही आणखी तरुण मराठा आंदोलक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. दादा, आजचं जे उपोषण आहे काय सांगाल? जरांगे पाटील 4 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत, प्रकृती खालावते, आणि तुम्ही देखील इथून काल 2 दिवसापासून आहात. झाली 2 दिवसापासून हे कर्जतमध्ये उपोषण चालू आहे आणि जरांगे पाटील साहेबांचं उपोषण झाली 4 दिवसापासून चालू आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर त्यांची प्रकृती पूर्णपणे खालवलेली आहे. आपण कालच्याच याच्यामध्ये पाहिलं असेल की जरांगे पाटील साहेब बोलता बोलता माईक त्यांच्या हातामधून पडला. म्हणजे एवढी परिस्थिती असतानासुद्धा सरकार जे आहे संवेदनशील नाही आहे हे आपल्याला याच्यामधून स्पष्ट होत आहे. सरकारला याच्या आधीही जरांगे पाटील साहेबांनी 30 दिवस सरकारने 30 दिवस मागितलेले, परंतु जरांगे पाटील साहेबांनी त्यांना 40 दिवस दिले. म्हणजे एवढा टाईम देऊनसुद्धा जर सरकार त्याच्यामध्ये संवेदनशीलता दाखवत नसेल तर याच्यामधून हे स्पष्ट होतं आहे की यांना कुठेतरी मराठा समाजाला फक्त खेळवत राहायचं आहे. याच्यातून हे स्पष्ट होत आहे. जर आरक्षण द्यायचंच असतं तर यांनी 40 दिवस नाही 2च दिवसामध्ये आरक्षण दिलं असतं, परंतु सरकार त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही, ढकलाऊपणा चालू आहे हे याच्यामधून दिसतं आहे. आपण पाहिलं असेल ती मनोज जरांगे पाटील यांनी देखील सांगितलेले आहे निजामकालीन जे पुरावे आहेत ते देखील त्यांना सापडलेले आहेत, ते देखील सादर केलेले आहेत. पण हा वेळ का लागतोय? मग हा वेळ लागत नाही आहे, हा वेळ ढकलली जाते एकावरून दुसऱ्यावरती आणि दुसऱ्यावरून तिसऱ्यावरती.
हा ढकलपणा चालू आहे. जर सरकारला आरक्षण द्यायचंच असेल, सरकारकडे आत्तापर्यंत आपण पाहिल्या की गायकवाड अहवालाचा असेल, गायकवाड समितीचा अहवाल असेल किंवा अनेक प्रकारच्या समिती स्थापन करून प्रत्येक समितीने आपला अहवाल आहे सरकारकडे सबमिट केलेला आहे. त्याच्यातून स्पष्ट होतं की मराठाला आरक्षण देणं खूप गरजेचं आहे. परंतु काही राजकीय शक्ती अशा आहेत की ज्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही आहे, म्हणून 40 दिवसानंतर पुन्हा जरांगे साहेबांना हे आमरण उपोषण करण्याची वेळ आली. कशी आहे मराठ्यांची परिस्थिती आता कशी आहे? कारण बाकीचे विरोधक जे नेते आहेत ते म्हणतात की मराठा चांगला प्रगतशील झालेला मराठा आहे, त्यांच्याकडे जमिनी आहेत, पैसा अडका, त्या गोष्टी आहेत. मग मराठ्यांची नक्की आरक्षणाला का गरज आहे? तुम्ही आजच्या घडीला पाहिलं तर 99 म्हणजे 95% मराठा जे आहेत ते गरीब आहेत आणि फक्त 5% मराठा हे श्रीमंत आहेत. जर तुम्ही सर्वे केला तर त्याच्यामध्ये हे गणित तुम्हाला उघड होईल. आज आमदार बोले 158 आमदार आहेत मराठ्यांचे, ते श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे वारंवार पैसा आहे, त्यामुळे त्यांना वाटतं आहे की याच्यामध्ये मराठा हा श्रीमंत आहे. पण तसं नसताना याच्यामध्ये 95% मराठे हे गरीबच आहेत. आजही यापुढे काय भूमिका असणार आहे? यापुढे भूमिका अशीच असणार आहे. मी तर सरकारला आता हीच विनंती करेल, येत्या 2 दिवसामध्ये तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्यावं. अन्यथा जर जरांगे पाटील साहेबांना जर काही झालं, त्यांच्या जीवाला कोणती हानी पोचली, तर हा मराठा समाज आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठी जसे मराठा मावला उभे होते, तसेच आम्ही जरांगे पाटील साहेबांच्या मागे हे मराठा तरुण युवा पूर्णपणे ताकदीने उभे आहोत. आणि जर कोणती हानी जरांगे साहेब पाटलांच्या याला पोचली तर हा मराठा तरुण पेटून उठल्याशिवाय राहणार नाही.